नमस्कार मित्रांनो, आज आपण काहीतरी खूपच टेस्टी आणि सगळ्यांचं फेवरेट बनवणार आहोत. हो, आजच्या ब्लॉगमध्ये व्हेज बर्गर बनवणार आहोत. घरी बसून बाहेरसारख्या बर्गर बनवायचा आणि तो पण आपल्या स्टाईलने. म्हणून चला आजचा बर्गर ब्लॉग सुरू करूयात. बर्गरला लागणारे सॉफ्ट ब्रेड पण म्हणजे बर्गर पाव पण रेडी आहेत. बर्गर बनवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बर्गर टिक्की मी रेडी घेतलेली आहे. आपला वेळ पण वाचवायचा आहे आणि भूक पण जास्त लागते आणि त्यासाठी आपण रेडी घेतलेली आहे बर्गर टिक्की. तर मी या ठिकाणी सगळं सामान मी तुम्हाला दाखवलेलं आहे काय काय लागतं. त्यानंतर आपण सुरू करणार आहोत कटिंग करायला, कारण कटिंगमध्ये आपण कोबी, टमाटर, काकडी हे सगळं व्हेजिटेबल कट करणार आहोत. कोबी मी बारीक कट करून घेते, कारण बर्गरमध्ये कोबी बारीक असेल तर खाताना खूपच छान लागते आणि एकावर एक लेअरसुद्धा खूप छान बसतो. सगळ्या भाज्या कट झाल्यावर त्या वेगळ्या झाकून ठेवते, जेणेकरून फ्रेशनेस टिकून राहील आणि बर्गर बनवताना पटकन वापरता येतात. तर मित्रांनो, बर्गरसाठी सगळं साहित्य रेडी आहे. इथे बर्गर टिक्की, सॉफ्ट बन, काकडी, टमाटर, कोबी, मायोनेज, केचप म्हणजे चव फुल ऑन. तर मी या ठिकाणी गरम करायला तेल ठेवलेलं आहे. सोलो फ्राय करायची आहे आपल्याला टिक्की. चला तर मग सुरू करूया टिक्की बनवायला. मध्यम आचेवर फ्राय केल्यामुळे बाहेरून खूपच क्रिस्पी आणि आतून खूपच सॉफ्ट, दोन्ही बाजूने नीट सोनेरी रंगापर्यंत फ्राय करून घ्या आणि टिक्की बर्गर परफेक्ट रेडी होते. चला तर मग फायनली आपण बर्गर बनवायला सुरू करूयात. त्यासाठी आपण बन हलकेसे तव्यावरती गरम करून घेणार आहोत. गरम झाल्यानंतरून आपण 1 बाय 1 प्रोसेस सुरू करूयात. आता गरम तव्यावरून बर्गर बन काढत आहे. बन 2 तुकड्यात असतात आणि दोघांची ड्युटी वेगळी असते. एका बनला मायोनेज लावते सॉफ्टनेससाठी आणि दुसऱ्या बनला केचप लावते थोडीशी स्वीटनेस येण्यासाठी. आता 1 बाय 1 लेअर सुरू करूयात. आधी आपण भाज्या लावणार आहेत. कोबी, काकडी, टमाटर. आपल्याला ज्या भाज्या आवडतात त्या भाज्या लावू शकता. मी या भाज्या घेतलेल्या आहेत माझ्या आवडीनुसार. भाज्या आधी लावायच्या, त्यामुळे आपली टिक्की घसरणार नाही, नाहीतर घसरकुंडी आपली होणार घसरकुंडी बर्गरची. बर्गर इतका का आवडतो माहिती आहे का? तो झटपट तयार होतो आणि प्रत्येक वयाच्या लोकांना तो आवडतो आणि चव आणि सोय दोन्हीही देतो. बर्गर बनवताना टिक्की सगळ्यात महत्त्वाची आहे, कारण टिक्कीवर बर्गरची चव आणि फिलिंग अवलंबून असते. टिक्की लावताना थोडीशी स्लिप होते, म्हणून टिक्की नेहमी मधोमध ठेवा आणि खालील भाज्यांचा लेअर असेल आणि टिक्की व्यवस्थित सेट असेल. टिक्की नीट बसली की बर्गर खायला सोपा. चीज लावल्यावर बर्गर फक्त बर्गर राहत नाही, तर लेअर अप होतो. लेअर अप झाल्यानंतर बर्गर जातो थेट पोटात. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद फ्रेंड्स.